तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तर काल सीन काय झाला, काल आपण व्लॉग बनवायला सुरुवात केली ती, पण सीन असं झालं की गाडी चालू केली, गाडी चालूच झाली नाही। बऱ्याच वेळा चेक केल्यानंतर ना 2-3 गोष्टी बघितल्यानंतर ते नाही का म्हटलं, खाली हे असतं छोटे छोटे डाळिंबाचे दाणे, ते आपण चेक केलं, त्यांनी बी नाही झालं। नंतर मग गॅरेजवाल्याला फोन लावला आणि मग चेक केलं तर कळालं की बॅटरी नाही आहे, बॅटरी गेली आहे। तर आपण मग बॅटरी चेंज केली, जुनी बॅटरी देऊन नवीन बॅटरी टाकली आपल्याला। बॅटरीचा मी फोटो लास्टला नाही तर कुठेतरी टाकाल। तर नवीन बॅटरी टाकली 2500 रुपयाची। ती जुनी बॅटरी होती ती पाणीवालीची होती, ती एक्सपायर झाली, वेळ संपलं होतं त्याचा। आता नवीन टाकली, त्याला फक्त वर्षातून एकदाच पाणी टाकायचे, जे की चांगली गोष्ट आहे। तर कालचा दिवस वाया गेला आपला, बराच वेळ वाया गेला, कारण गाडी ढकलत न्यायला कोण भेटत नव्हतं। बऱ्याच वेळानंतर एक जण भेटला, माझा मित्र, तो बी उठला नव्हता, सकाळी दुपारी उठला, त्याला घेऊन गेलो आणि मग गाडी ढकलत गॅरेजवर नेल्यावर तेव्हा कळलं मग गाडीला काय नाही। मग बॅटरी चेंज केली, मग दुपारनंतर आपण काम नाही करत, एकदा मोड गेला की गेला। मग आता नवीन बॅटरी टाकली, तर 2 वर्ष तर काही प्रॉब्लेम नाही। तर आत्ता केलं बघा 8:42ला चालू, CNGच्या लाईनला आहे मी आत्ता। इकडे बघू शकतो तुम्ही, पुढे सगळी मोठी CNGची लाईन लागलेली, खाल्ली बघा लाईन। CNGची लाईन लई असते बाबा आपल्या रोजच्या ठिकाणी, बाकी काय नाही। इकडे बघू शकता, दिसते का हे काय, दिसत असेल नसेल नाही दिसत, बस झालं एवढं बघायचं, जास्त नाही बघायचं। 2 मिनिटं, हे जे दिसतंय ना लाल डीपीच्या पुढं, तिथून एंट्री नाही, जवळच आहे, जास्त काही लांब नाही, 5-10 मिनिटात नंबर लागेल। 4 गाड्या सोडतात, CNGला नंबर लावायला लागतं बाबा, सकाळ त्याच वेळ जातो। संध्याकाळी CNG भरून ठेवू नका, तुम्हाला पहिलं बी सांगितलं मी, कांड्या उडतं असं बोललं जातं, त्यामुळे सकाळी गर्दी असते CNGला। CNGला जर तुम्ही लवकर येत असेल तर पहाटे 5-6ला किंवा 4ला आलं तर कोणून नसतं, मग लगेच भेटते। 7पासून गर्दी होती, 7-4 आला तर लगेच नंबर लागतो। आपण आलो उशिरा, ठीक आहे, काय हरकत नाही। बॅटरी काल रावलं, डोकं खाल्लं नाही का, 9 वाजता आलतो, म्हटलं चालू होईल हे ते अर्धा 1 तास गाडीशी इकडे तिकडे खेळत बसलो, आणि त्यात मी आजारी, माझ्याकडून गाडी बी हरला नाही। पण कसं बसं करून मग मित्राशी कॉन्टॅक्ट केले, तो बी दुपारी आला 12-1 वाजता, तो बाहेर गेलता, कुठं काय करत होता काय माहिती, त्यालाच माहिती। मग नेलं गाडी गॅरेजला, झालं मग। कारण गॅरेजवाल्याला इथं बोलवायचं म्हणलं तर मग टोचे पैसे द्यायला लागते, जे की आपल्याला परवडणार नाही। त्यामुळं अर्धा दिवस घालवायला लागला आपलं, आणि अर्ध्या दिवसाच्या नाव अख्खा दिवस वाया गेला। ठीक आहे, काय हरकत नाही, झालं ते बरं झालं उलट, कारण कुठं मध्ये बंद पडले असते तर लफडं आलं असतं। सकाळ झालं ते उलट चांगली गोष्ट झाली। आता 2 वर्ष तरी बॅटरी त्रास देणार नाही। एक्साईड कंपनीची काहीतरी मी बॅटरी टाकली, स्पेलिंग किंवा उच्चार चुकले असेल तर माफ करा। तर आता काय विषय नाही, आता डायरेक्ट 2 वर्षांनी बॅटरीचं काम। बघू आता पहिली ऑर्डर कधी पडते कधी नाही, 5-10 मिनिटांनी लाईन होईल, आपलं नंबर लागेल, नंतर ना मग पहिली ऑर्डर मारू बघू। तर फायनली मित्रांनो CNG वगैरे सगळं भरून झालेलं आहे, आणि नाश्तासुद्धा झालेले, वाजल्यात 9:09। आता मी चालू करणार आहे आणि बघू मग आता कधी ऑर्डर पडते कधी नाही। आणि जसं की मी तुम्हाला पहिले बोललेले की गल्ला करा, रोज 200 रुपये वेगळे टाका, मी ठेवत होतो रोज, त्यामुळे मला काल खर्च आला तर होऊन गेलं। काल परवा म्हणजे 4-5 हजार रुपये गेले, 5,000 रुपये गेले आपले। सर्व्हिसिंग तर करावीच लागते, बॅटरी 2 वर्ष झाले, बदलावीच लागणार, आणि ते पुंगळी तुटली म्हटल्यावर बदलायच लागणार, त्याला 400-500 रुपये गेले। म्हणजे एवढा काय म्हणजे वेगळा खर्च नाही आहे, आतलाच खर्च असतो, बाहेरचा काही खर्च नसतो एवढा। तर त्यामुळे सांगत असतं रोज 200 रुपये साईडला काढत जावं मेंटेनन्सचे, मग असं ऐन वेळेस बरं पडतं। नाही तर मग म्हणतो आपण पैसे नाही ह्याला जरा भिका मागायची कोणाला गरज नाही, रोज 200 रुपये वेगळे ठेवा, तुम्हालाच बरं पडेल। अशी गाडी कामं काढते तर गाडी कामं काढणार तो, आणि कमवून बी देते म्हटलं काम बी काढणार, त्यामुळे आपण 200-300 रुपये रोज जास्त काम करून साईडला ठेवायची। तर चला सुरुवात करूया, बघूया। श्री गणेश करूयात, गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज बघायचं आता सगळं विसरून जायचं झालं गेलं, आता सुरुवात आत्तापासून करायची,
1600 आपलं रोजचं टार्गेट 1600, सगळं मेंटेनन्स जाऊन 1000 रुपये. तर बघू आज 1600 कसं चालू केलंय. आणि उबेरला काय आलंय काय माहिती, आपल्याला कधी कधी नाही का ओव्हर स्पीड केल्यावर त्यावर दाखवतो की तुमची गाडी किती स्पीडनी चालू आहे. मी आता एका ठिकाणी ऑर्डर नाही पडली, मी कशाला हालाय, अरे बसले तरी मी 160 ओव्हर स्पीड दाखवायला लागले. म्हणजे ऑर्डर पडली नाही काय नाही, ओव्हर स्पीड हँग झाले. उबेरवाल्यानं चेक करून घ्या ॲप्लिकेशन तुमचं, अपडेट करा नाही. मी आता जस्ट अपडेट केले तरी मी असं दाखवायला लागले. काय उबेर चालवत आहे कंपनी, उबेर कंपनीवाल्यानो उबेरचे तुमचे ॲप नीट चेक करा. बरेच त्यांचे टेक्निकल इश्यू आहेत ते सॉल्व करा. तर फायनली मित्रांनो ऑर्डर पडली आपल्याला. पहिली ऑर्डर ड्रॉप झाली. खराडी आयटेम तिकडं आलं आपण आता. पहिली ऑर्डर पडली आपल्या इथनं खराडीमध्ये. आणि इथलं इथं अजून एक छोटीशी ऑर्डर पडली 60-70 रुपयाची. चालेल 370-70 रुपये काहीतरी, 400 दूर 20-30 रुपये काय फरक पडतं. होईलच कुठली ऑर्डर पडलं. समजा 400 रुपये झाला. आता वाजल्यात 10:40, 11 वाजले. उशीर झालं की अजून यायला. काय हरकत नाही, होईल. संध्याकाळी वेळ लागेल, 6, 7, 8, 9 बी असते, माहीत नाही मला, पण होईल. आज करूनच जाणार भाऊ. काल परवाले पैसे गेले ते वसूल करायचे सगळे, त्यामुळं सकाळी मंडळ डोक्यात नाही ठेवायचं. पण येतं आता काय करायचं, नाही म्हणतो पण माशाला त्रास द्यायला लागले. वेगळं करायचं भाऊ. आज काय बी हो ना, आपलं डेलीचं टार्गेट आज करूनच जायचं आहे. झालं 400, बघू आता 1200 रुपये अजून कधी कवा होतं. चला माशाला त्रास द्या. तर मित्रांनो वाजल्यात 1:21 आणि झाले 700 रुपये. इकडून तिकडून छोटे मोठे ऑर्डर कसे करून 700 केल्यात. जेवण जस्ट झाले आत्ता तिकडं कल्याणनगरला IT पार्कचे ते आत्ता मी. तर आता बघू पुढचे 700, 700, 14, 15, 16, 900 रुपये खायचे तरी अवघड दिसते. आजचा ऑर्डर लय हळू पडायला. आज काय झालं काय माहिती. काय हरकत नाही, कारण एकदा 5-6 वाजले. मला माहिती आहे गाडी कशी फिरणार आहे, बुंग 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 बाट. आणि फिरवायच लागेल, नाही तर मग आजचं टार्गेट गेलं तर वाईट वाटेल मला. आणि वाईट वाटून घ्यायचं नसेल तर काम करायला लागेल. एक तर लवकर यायला लागेल, नाही तर संध्याकाळी उशीरपर्यंत थांबायला लागेल. तर मला वाटतं उशीरपर्यंत थांबवायचं आणि करूनच जाऊ. बघा आता किती वेळ लागते. मित्रांनो आपले रेटिंग कमी असल्यामुळे आपल्याला ऑर्डर कमी पडतं ते. आणि सीन आत्ता मी बघितलं की माझं सकाळी 4:78 होतं. एक ऑर्डर पूर्वी जेवणाच्या पूर्वी. तर त्यांना सोडलेलं मी एका हॉटेलच्या इथं कोरेगाव पार्कला. त्यांचं म्हणणं होतं की मी आज जाऊन सोडावं, जे की आहे 300-400 मीटर आत, आणि परत जाऊन रिकामा यावं 300-400 मीटर आत. आणि जे माझी पुढची ऑर्डर तुम्ही हे बी म्हणतो तर उससे मेरे को क्या म्हणलं, उससे मेरे को क्या म्हणलं, तेच रोजचा खेळ. म्हटलं मला बी काही नाही गेलं मॅडम. म्हटलं तुमचं लोकेशन इथं आहे, मी इथंच सोडणार. म्हटलं आत यायला मला काही हे नाही म्हटलं, तर मग मीटर टाकायला लागेल. एक तर माझं पुढचं ऑर्डर आहे ते मी सोडून तुमचं संग यायचं म्हटल्यावर वेळेला किंमत असते ना. तुमचंच वेळेला किंमत आहे का, तुम्ही मोठ्या हॉटेलमध्ये चालला म्हणजे तुम्ही रे भारी आम्ही येडे, असं नसतं ना मॅडम म्हटलं. त्यांनी रेटिंग खराब दिले काहीतरी की ड्रायव्हर की असं काहीतरी त्यांच्या हिशोबाने काही केलं असेल. आणि 4:78च्या जागी 4:77 झाले, जे की ब्लूमध्ये पहिल्यापासून आपल्याला. माझं पार तुम्हाला सांगतो 2.70 होऊ दे किंवा 1.80 होऊ दे, दिवसातनं एखादी ऑर्डर पडू उबेरला, मला नाही फरक पडत. मी ओलामधनं करण नाही तर रॅपिडमधनं करण, नाही तसं जे भेटतात त्यांना घेऊन ते शिटं भरण. पण ते लोक एवढं कमी किमतीत बी त्यांची हाजी हुजुरी करणार आणि त्यात एक्स्ट्रा सोडायचा. एक तर ऑलरेडी तुम्ही पैसे कमी देते तर तुम्हाला अजून एक्स्ट्रा सोडायचं, म्हणजे आम्ही येडे तुम्ही शहाणे, असं कुठं असतं वेळावा. प्रत्येक वेळेस लोक तसंच करतात. आणि कंपनी बी त्यांचा हा म्हणून घेते. तुम्ही हे बी विचार करा ना त्यांनी कुठं सोडले. समजा तुला समज हॉटेलच्या आतमध्ये लोकेशन पण तुला बाहेर सोडलं तर रेटिंग कमी केलं तर चालतंय माझं. तिथं मीच चुकतं, मी तसं करतच नाही कधी. जिथं लोकेशन तिथं सोडतो. तुम्ही जिथं असून तिथं बी सोडला आणि परत पुढं अजून जबरदस्ती घेऊन जाते, ह्याला काय फायदा. आमचे पुढचे ऑर्डर असतात ॲक्सेप्ट केलेले असतात, त्यांना 1 मिनिट जरी लेट झालं त्यांना कळलं की त्यांना दाखवत असतं 2 मिनिटात येणार आहे, पण त्यांना 3 मिनिटं झाले की ते लगेच कॅन्सल करतात. नुकसान आमचं आहे ना, मग आम्ही काय तुमच्याबरोबर अगोदर सांगायचं आतमध्ये सोडा आम्हाला, आम्ही पुढची ऑर्डर ॲक्सेप्ट करणार नाही. नाही तर तुम्ही लोकेशन नीट बघत जावा. आणि मग ती सगळे सोडतात. कोण आहे ती सगळी लोक मला कळत नाही का तुम्ही असे येड्यागत करता. जिथं लोकेशन तिथंच सोडा, जेणेकरून काय होईल, यांना घाण सवय लागली ती मोडल. घाण सवय लावून ठेवली लोकांनी फुकट सोडायचं. इथं उबेर करतात तुम्ही
ले रे काय धंदा करता राव तुम्ही, काय कळणार राव, येण्याचा धंदा करताय. उबेर करताय त्यात तुम्ही अर्धा 1 किलोमीटर जास्त सोडता आणि त्याचे पैसे घेत नाही. त्यात कधी होतं ॲड कधी होत नाही. आणि त्यात पेड म्हणजे ते ठरलेल्या अमाऊंट असते तेवढंच भेटतं, त्यापेक्षा जास्त भेटत नाही. बऱ्याच वेळा लोकांना माहीत नाही, लोकांना असं वाटतं नाही का हां त्याला काय भेटत की असतं. बघ पहिलं त्यांनी तुला ऑर्डर पडताना कितीनी पडली आणि तुला भेटलीच नंतर किती ते बी बघत जा ना. अर्धा 1 किलोमीटर असं सोडलं प्रत्येक वेळेस होत नाही, कधी होतं कधी होत नाही. त्यामुळं नका फ्रीमध्ये सोडू, जिथं आहे तिथं सोडा. पुढं जायचं तर डायरेक्ट मीटर टाका, कुठं तरी आपलं बी ते कवर झालं पाहिजे ना. 20-30 रुपये कमी भेटतात. ते काय राव तुम्ही धंदा करताय. तर चला बघू आता उबेर चालू केले, परत ऑर्डर पडते का नाही पडली नाही फरक पडत, कोण ना कोण मला भेटतंच. देव आहे, आपण आपल्या 100% प्रामाणिकपणे काम करायचं. जिथं आहे तिथंच सोडायचं. एक्स्ट्रा घ्यायचा तर एक्स्ट्रा चार्जेस लागतील. मला एक किस्सा आठवला म्हणून परत टिक घेतला. मी बऱ्याच जणांना किस्सा सांगत असतो नाही का, की तुम्ही हॉटेलमध्ये जाता एक्स्ट्रा काहीतरी घ्यायचं असं, पावभाजी खाता एक्स्ट्रा पाव घ्यायचं तर देतातच ना ते. असं म्हणता सगळेजण फुकटच एक्स्ट्रा पाव देतात, तुम्ही बी द्या. असं कुठं असतं, नाही ना, कोण देत नाही ना एक्स्ट्रा पाव. हे काही लोकांनी सवय लावली लोकांना नाही का अर्धा 1 किलोमीटर असं सोडायची. ओलाला बी अपडेट होत नाही बरं का. ओलाला उबेर तर एखाद्या वेळेस सुधारत तर होईल, पण ओलाला आणि रॅपिडोला नाही होत. तर रॅपिडो आणि ओलाचे बी कस्टमर असेच असतात. तर एवढंच सांगायचं की तुम्ही हॉटेलमध्ये जाता साहजिक की तिथं एक्स्ट्रा काहीतरी घेता तर एक्स्ट्रा पे करावं लागतं. इथं बी तसंच आहे, एक्स्ट्रा घेता तर एक्स्ट्रा काहीतरी पे करावं लागेल. नसेल जमत तर जिथं आहे तिथं उतरा. तर मित्रांनो वाजल्या 3:36 आणि आत्ताशे 1000 रुपये झालेत. तर अजून 500-600 कसे व्हायचे सोमा. येतो उशीर, अजून येतो. उशीर आल्यामुळे असं होतं बघा. मला काय होतं काय माहिती, आजकाल लईच उशीर यायला लागलं. पहिलं 6ला उठायचं बरोबर, 4-5 वाजेपर्यंत व्हायचे माझे. आता आजकाल मी 8-9 वाजता यायला लागले. त्यामुळे बघा मग असं होतं आहे. आणि आता मला असं वाटायला लागलं की आता मी आहे लोगावमध्ये, इथून घरी जावं ऑर्डर मारत असं वाटतंय. लोगाव, विश्रांतवाडी, येरवडा. मंद झालं डोकं. उशीर आलं की असं होतं. लवकर या, सकाळ फ्रेश मोडमध्ये. 4-5 वाजता 9-10 11-12 वाजेपर्यंत कसे 1000 होतात. 12 नंतर ना मग जेवण बिवण करून मेंटेनन्स 500-600 कशी होतात 50-50ची ऑर्डर मारून. मी तुम्हाला सांगतो पण मी स्वतः कारण आहे. जुनं झालं ना आता, असं हे लागलं आहे, माज आला आहे म्हणू शकता, किंवा त्रास होतो पाटणीचं खरं सांगायचं तर. त्यामुळे उठ वाटत नाही. नवीन मजा येते, पण जुनं झालं की जरा त्रास होतो पाटणीला. त्यामुळे येऊ नाही वाटत असं होतं. त्यामुळे उशीर होतो. पण टार्गेट बी पूर्ण करायचं ना आपल्याला. बघू करू काहीतरी आज. अजून 600 करायचं. तर मित्रांनो आत्ता एक ऑर्डर सोडली स्टेशनवरनं BT कवडे रोडला. मीटरने 120 रुपये आले. वाजल्यात 5:21 आणि आपले झाले टोटल 1300 झालं. कारण ओलाची ऑर्डर पडली ती 40 रुपयाची. 1300 रुपये अजून 300 रुपये करायच्यात. तर वाजल्यात किती म्हणलं मी, 5:21. 300 रुपये होतील, काय हरकत नाही. फक्त जवळजवळचे पडले पाहिजे आणि पिकअप बी जवळ पाहिजे. आता उबरची जी पिकअप होती ते 2 किलोमीटरची ती, म्हणजे ड्रॉप येतच असून कुठंतरी, पण पिकअपला ते नको आपल्याला. इथं भरपूर सोसायटी आहेत, इथनं काय ना काय होईल. 300 रुपये झाल्याशिवाय घरी जायचं नाही. म्हणजे ना हो आता असं वाटतं ना आता होईल. आणि मगाशी कसं वाटत होतं 600 रुपये राव होणार नाही. केल्यावर होतं, करणारा पाहिजे. काय म्हणलं मी. मित्रांनो BT कवडेवरनं आपण आलो गुलटेकडे आपल्या एरियात. तर आता झाले 1400. तर इथनं आता बाहेर जायचं नाही. स्वारगेट खत्रची इथल्या इथं घेऊन 200 रुपये करायच्यात. वाजल्यात तर बघा 6:02. तर आता इथल्या इथं 200 रुपये होतील का, होत्या भाव. केलं सगळं होतं, फक्त करणारं पाहिजे. झोप आली मला. खरं तर करायचं माझी इच्छा नाही आहे, पण मुद्दा म्हणून टार्गेट घेतलं आहे आणि घ्यावंच लागतं घर चालवायचं तर मी मुद्दा म्हणून टार्गेट घेतला. आणि मला माहिती आहे मी जर हे व्हिडिओ नसते बनवले ना तर मी केलं नसतं, घरी गेलो असतं आत्तापर्यंत. व्हिडिओ बनवते म्हणून मी मुद्दा म्हणून करतो आहे. म्हणजे व्हिडिओमुळे मी मोटिवेट होतो, त्यामुळे मी व्हिडिओ बनवतो, जेणेकरून 2 फायदे होतात. ब्लॉग बी बनतो आणि माझे पैसे बनतात. तर मित्रांनो आपण नाही म्हणलेलं, पण काय आता ऑर्डर पडली, यावं लागलं. गरज आपल्याला 200 रुपये कमवायचे म्हटलं पाळवंच लागतं ना. कोथरूडला ऑर्डर पडलेली. कोथरूडच्या इथले इथंच छोटे ऑर्डर मारले. 1600 रुपये झाल्यात. आता जस्ट कोथरूडमध्ये आहे मी. आता वाजलेत 7:53. अयो
सॉरी 7:33. मी घाबरलो ना म्हटले. आत्ता मी 5-10 मिनटापूर्वी म्हटलेलं 7:30 वाजले, लगेच 8 कशी वाजले. तर 7:30 वाजले. टार्गेट कंप्लीट झाले आपले 1600 रुपये. तर आपण आता इथनं जाणार आहे घरी. एमटी नाही जाणार, भेटलं तर नशीब घराकडे बघणार आहे. नाही भेटलं ठीक आहे, काय हरकत नाही. टार्गेट तर झालं आपलं, भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे ना. तेवढं चहा पाण्याला होतं त्याला. तर आजचा हा ब्लॉग आपण इथं सेंड करू. जर जास्त काही झालं तर मी टाकणार सेंडला. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. म्हणलेलं का नाही करणार भाऊ.